ते विटामिन डी घेत होतो मी. आरोग्यासाठी चांगलं असतं ना म्हणून. म्हणजे तुम्ही आजारी आहात का? आजारी? नाही नाही नाही, म्हणजे आय मीन सूर्यप्रकाशापासून आपल्याला विटामिन डी मिळतं. सो मी ते सांगत होतो की विटामिन डी. सूर्य कुठे आहे? बरं ऐका ना, मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू. का? तुम्ही मगाशी आमची एवढी मदत केली, आम्हाला समजून घेतलं, आपली तशी ना ओळख पाळख, तरी वेळेवर धावून आलात. खरंच. नाही नाही, तसं काही नाही. खरंच. मोठ्या मालकांना आमची जशी अडचण वाटते, खरं तर तुम्ही पण मालक आहात, तुम्हालाही वाटू शकते, पण तरी पण तुम्ही आमच्यासाठी एवढं झालं. झालं. हे बघ, मी तुला मगाशी काय म्हटलं होतं की मला मालक म्हणू नकोस, सारंग म्हण. आणि तसंही मालक नोकर उच्च नीच असा भेदभाव मी मानत नाही. आणि माझ्यासाठी तरी सगळे सारखेच. आणि ते तसंच असायला हवं ना. म्हणजे सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण माणूस आहोत. अहो हे काय करताय? डोंट वरी. परदेशात असताना माझी स्वतःची कामं मी स्वतःच करायचो. सो तर आता आपण मित्र ना. काय? काय झालं? म्हणजे तुला माझ्याशी मैत्री करायला नाही आवडणार का? एक मुलगा आणि मुलगी मित्र कसं काय असू शकतात? म्हणजे असं असतं का? यू आर अनबिलिव्हेबल. त्यात काय झालं? आणि तसंही मैत्रीला ना वय असतं, ना जात धर्म, ना जेंडर. आय मीन स्त्री पुरुष. हा, आलं लक्षात. पण आपल्यात जरी मैत्री झाली तरी मला सगळ्यांसमोर दाखवता नाही येणार हो. मला नाही जमायचं. नो वरीज. हे बघ, आपली मैत्री फक्त आपल्या दोघांपुरतीच असेल आणि कशाला कुणाला सांगायला हवी. आणि मैत्रीत ना मन मोकळं करता येतं. म्हणजे तुला जर काही अडचण असेल तर तू मला सांगू शकतेस, आणि मला जर काही प्रॉब्लेम आला तर मी तुला सांगेन. शिवाय आनंद पण वाटून घेऊ शकतो. राईट. आणि आनंद वाटला की वाढतो आणि दुःख वाटलं की कमी होतं. एक्झॅक्टली. तुम्हा मोठ्या लोकांच्या अडचणी, तुमचा आनंद आमच्यापेक्षा लय वेगळा आहे. एवढा मोठा फरक कसं वाटतं येईल? बघ, तर आपली मैत्री झालीच पाहिजे. म्हणजे कसं आहे, मला तुझं जगणं समजून घेता येईल आणि तुला माझं. आणि मग तूच म्हणशील काय बरं झालं मैत्री गेली. आयुष्यात लय माणसं भेटली ज्यांनी खूप त्रास दिला. तुमच्यात किती माणुसकी आहे. तुम्ही लय चांगले आहात. सो फ्रेंड्स. नाही, हात बीत नको. म्हणजे मी फ्रेंड आहे, पण काय चाललं तुझं इथे? काय? कपडे सुकवायला आले होते. अगं ते माहिती मला, मीच पाठवलं ना तुला. मी आला विचारतीये सारंगला. सारंग, अरे काय चाललंय तुझं इथे? आई, ते सूर्यप्रकाश, आय मीन मी विटामिन डी घेत होतो. विटामिन डी. हो, हाय सूर्य. होता
काय होता तू इथे विटॅमिन डी घेत बस आणि मी घरभर शोधते तुला. चल दादाने बोलवले तुला. म्हणजे काही विशेष? अरे काहीतरी महत्वाचं बोलायचंय. चल अरे चल, वाट बघतायत ना ते. हो आलो. अहो ऐकलत का? हो या घरातल्या एकूण पिसलेल्या माणसांपैकी फक्त तुम्ही, मी, आपली 2 मुलं आणि तुमची आई एवढीच माणसं उरली आहेत. सारंगनी सुद्धा आता बोलायला सुरुवात केली आहे. पाहिलं ना राव दादांना कसं गप्प केलं ते. 1 मिनिट. मला वाटतं तू हे करतेस तक्रार. तक्रार करताना तुझा चेहरा असा आनंदी कसा? हो आधी मी काय सांगते ते नीट ऐकून तरी घ्या. ते तर माझं कर्तव्यच आहे. बोला बोला. हा सांगते. आधी लक्षात घ्या, ही तर सुरुवात आहे. आता ना मोठा धमाका होणार आहे. तेव्हा आपण रावसाहेबांना जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आणि त्यांची मर्जी जपून त्यांचा विश्वास जिंकायचा. अच्छा, म्हणजे तू ते प्लॅनिंग करतेस जे आपण आजपर्यंत करत आलोय. हा वा. हसायला येते तुम्हाला? अहो तेच प्लॅनिंग केलं ना. पण तुम्हाला काहीतरी जमलं का? हो या घराचे मालक ना तुम्ही, ही गुलामासारखे राहता. हो जरी तुम्ही दुसऱ्या बायकोचे असलात तरी लग्न करून आणलेल्या बायकोचे आहात ना, ठेवलेल्या बाईचे नाही आहात ना. अहो गेलेलं वैभव जरी रावदादांनी उभं केलं असलं ना तरी हा जमीन जुमला बापदादांचाच आहे ना. म्हणजे तुमचा अधिकार आहे ना, तुम्ही सुद्धा मालक आहात ना. हो आहे. मग स्वतः उपऱ्यासारखे राहिले आणि आम्हाला सुद्धा उपरा करून ठेवलं. मग आता काय करू? काय आधी तुम्ही या आराम खुर्चीतून उठा बघू. बर बर बर. बोल आता काय करू? मी आता जे सांगितलं ते करायचं. अच्छा, म्हणजे दादाच्या ह्याच्यात आपण आता मोठं व्हायचं, दादाच्या नजरेत आपण मोठं व्हायचं. हा आता ना मला अगदी स्पष्ट दिसायला लागलंय. सारंगच्या लग्नामुळे किंवा या संबळामुळे रावसाहेबांची फॅमिली आता कोसळणार आणि मग तेव्हा आपण त्यांना तारून धरायचं. म्हणजे आपला रुतबा वाढेल, मग अधिकार वाढतील आणि त्यानंतर या घराची मालकी आपल्याला मिळेल. आई, दादा रागवलेत का? तुम्ही ते त्या मुक्ताच्या फॅमिलीला थांबवलं म्हणून बोलवलंय का? अगं सांग ना, तुला चांगलंच माहितीये मला त्यांची किती भीती वाटते. आणि हे असं बोलवल्यावर तर अजूनच वाटते. आत गेलास ना की आपोआप कळेल तुला. अगं पण तू का सस्पेन्स क्रिएट करतेस? सांगून टाक ना यार. चल. आई, अगं आई. ठेवी आई.